पंच फक्त एक मिनिट थांबा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आई जीवदानी मातेच्या पदस्पर्शाने भूमी झालेली भूमी गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने नेहमीच आपण सुरुवात करतो कुठल्याही कार्याला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वता. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थान देवतेला आई जीवदानी मातेला वंदन करूया. आणि याच्या या वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट मधल्या या गर्ल्सच्या एक्झिबिशन मॅचला आपण सुरुवात करतोय. आमचे ऑफिशियल स्कोरर देखील रेडी होत आहेत आणि जसे ते रेडी होतील तशी सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. आणि ज्याची उत्सुकता आणि एक्साइटमेंट प्रत्येकाला होती. ओके सर, मॅच स्टार्ट करा. चला, टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही टीमनं या सामन्याची सुरुवात करायची आहे. कारण हा एक्झिबिशन मॅच असला तरी एक्साइटमेंट वाला मॅच होऊ शकतो. मॅचला झाली सुरुवात. पहिलाच बॉल याच करता म्हटलं ते एक्साइटमेंट वाला मॅच आहे. एक्झिबिशन आहे पण एक्साइटमेंट देखील असणार आहे. पहिल्याच बॉल वरती समोर फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती ठोकलाय. पहिल्या चेंडूवरती सवकार. फुलटॉस बॉल होता, समोरच्या दिशेने खेळलाय. कॅपमध्ये खेळाय आला की मिडॉन होता. मिडॉन थोडासा वाईड अँगलला होता आणि समोरच्या दिशेनं हा चौकार ठोकलाय. अंशु पाल आणि अंजली सिंग अशी सलामीची जोडी. तर वेदिका पहिलं षटक हाताळतायत. डॉट बॉल दोन्ही टीमवरती नजर टाकली ते एका बाजूला साईनाथ अवरचं संघ आहे आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम वन ऑफ द लेजेंडरी क्रिकेटर आणि कित्येक खेळाडूंना मार्गदर्शन आणि घडवण्याचं काम ज्याच्या माध्यमातून केलं विवेक कदम सर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळतोय. आणि बऱ्याच मुली अशी आहेत की त्यांनी आज प्रगती देखील केलेली आहे. चांगल्या पद्धतीने ते खेळी देखील केलाय. त्यापैकी काही उल्लेखनीय नावं आहेत. सध्या वेदिका पाटील गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. आणि जसं आपण चर्चा करतोय काही कसे टॅलेंटेड खेळाडू आहेत या टीममध्ये देखील, ज्यांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. आपल्यामधले असलेल्या टॅलेंटला, गुणवत्तेला दाखवलेले आहेत. सध्या गोलंदाजीसाठी वेदिका पाटील आहेत जे टॅलेंटेड वेगवान गोलंदाज फास्ट बॉलरसाठी केला होता. त्याच्यामध्ये देखील आपला प्रभाव वेदिका पाटील यांनी दाखवला होता आणि त्याचा बरोबर तेच गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. त्याच जोडीला टॅलेंट हँडमध्ये ॲज अ लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून काव्या गेटी यांनी देखील उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. जे आता साईनाथ अवर्स या टीमचे प्रतिनिधित्व करतायत. बॅक टू द बॉलर केला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना त्याचप्रमाणे ॲज अ बॅट्समन म्हणून टॅलेंट हँडमध्ये प्रभावी कामगिरी करणारे भूमी ठाकूर या सर्वजणी खेळतात. अजून काही नावं आहेत ती जसं जसं मॅच आपण पुढे जाणार, सामना जसं पुढे जाणार तसं आपण त्या गोष्टीचा उल्लेख देखील करणार आहोत. कारण जो प्रयत्न बहुजन विकास आघाडीने केला, RS ग्रुप, विभाग ग्रुप, फुलटॉस बॉल होता, स्वीप केलाय. फिल्डर आहे डीप स्क्वेअर रिजन मध्ये, याच करता ते तैनात केलेला होता. फुलटॉस बॉलवरती स्वीपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव या चेंडूवरती पूर्ण. जसं आपण उल्लेख केला वेदिका पाटील, काव्या गेटी, त्यानंतर भूमी ठाकूर, त्याचप्रमाणे अंडर-23च्या प्रोबेबलमध्ये सेजल विश्वकर्मा या मुलीने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. आणि या सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम विवेक कदम सरांच्या माध्यमातून केलं जातंय. आपण आता दुसऱ्या बाजूला जाणार आहोत. क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे आम्ही या स्पोर्ट्स अकॅडमीचा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या पार. चौकार.
चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. परफेक्ट प्लेसमेंट, टायमिंग परफेक्ट साधलं गेलं होतं आणि चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती आहेत त्या 9. अमया स्पोर्ट्स अकॅडमी आणि दुसऱ्या बाजूला साईनाथ अवर्स असा हा प्रदर्शनीय सामना एक्झिबिशन मॅच. जसं अमया स्पोर्ट्स अकॅडमीचा आपण उल्लेख करतोय, सरस्वती जयस्वाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली NCAच्या लेवल 1 कोच आणि NIS कोच ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्याला प्रशिक्षण आणि सरस्वती जयस्वाल मॅडमच्या निगराणीखाली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सोबत संतोष पिंगुळकर सर देखील आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अमेया स्पोर्ट्स अकॅडमीच्या गर्ल्सचा संघ आज बहुतांश ठिकाणी बऱ्याचशा मुली आजही खेळतात. मुंबईच्या टीममध्ये खेळतात, काही अंडर-23 मध्ये खेळतात. टॅलेंट हंटमध्ये देखील बऱ्याच खेळाडू जे सिलेक्ट झालेत, खास करून अंडर-19च्या टॅलेंट हंटमध्ये ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर म्हणून अंजली सिंग, ट्विशा बारोट, त्यानंतर विकेट किपर बॅट्समन म्हणून भूमिका राय जे अंडर-19च्या टॅलेंट हंटमध्ये सिलेक्ट झाले होते आणि त्यानंतर अंडर-50च्या टॅलेंट हंटमध्ये अंशू पाल यांची निवड झाली होती. फाइंडिंगच्या क्षेत्रामध्ये चेंडू चालला, जोपर्यंत फील्ड करतील. फिल्डिंग थोडीशी खराब, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, चेंडू गेला त्यांच्या हाताला लागून बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकारानं स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या षटकातील पहिला चेंडू फुलटॉस बॉल होता. या षटकातील पहिला चेंडू फुलटॉस बॉल. सिमरन गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पायावरचा चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला. चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. लॉंग चेस फॉर द फिल्डर. पाठलाग मोठा आहे, पोचू शकतील नाही पोचत. फिल्डिंग चांगली झाली. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी जरूर झालेत, पण आता तो स्पर्श जो झालाय बॉन्ड लाईनला, त्यामुळे तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. ओके, तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतीलच. ज्यावेळेला चेंडूला फील्ड केले गेले, क्षेत्ररक्षण केले गेले, त्यानंतर चेंडूला स्पर्श असताना ते बॉन्ड लाईनला शरीराचा कुठला भाग, पाय टच होता नाही होता, बघूया. पंच तिथून इशारा करतील. इट्स अ 4. चौकार, कारण चेंडू त्यांच्या शरीराच्या लागून आहेत आणि बॉन्ड लाईनच्या लाईनच्या बाहेर ते पाय गेल्यामुळे हा चौकार. सेव्हन्टीन रन ऑन बोर्ड. 17 धावा. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात अमया स्पोर्ट्स. समोर खेळायचं होतं, मिस स्ट्रोक झाला होता. मिडॉन आणि मिडॉनच्या मध्ये चेंडू पडलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. बहुजन विकास आघाडी, विवाह ग्रुप, RS ग्रुप, सिग्नेट यांच्या माध्यमातून एक जो प्रयत्न वसई विरारच्या लेदर बॉल क्रिकेटमध्ये केला होता, अर्थात T10चा धमाका, T10 लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट शुक्रवारपासून सुरू झालेली स्पर्धा. आणि या स्पर्धेचं खास आकर्षण राहिलं होतं की 24 एप्रिल हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे. आणि 24 एप्रिल द गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस आणि त्यांच्याच दिवसाचं निमित्त औचित्य साधून, वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेला सुरुवात केली होती, शुभारंभ केला होता.
शुभारंभ सोहळ्याप्रसंगी आपले हिटमॅन अर्थात भारतीय संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांचे कोच दिनेश लाडसर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. आणि आज जर पाहिलं तर 2 सेमीफायनल आहेत. याच्यानंतर सेमीफायनल नंबर 1 चा मॅच सुरू होणार आहे. 2 सेमीफायनल, एक ग्रँड फायनल खेळला जाईल. त्याच्या अगोदर एक एक्झिबिशन मॅच, प्रदर्शन सामना जो खेळवला जातोय. स्कोर 18 धावा धावफलकावरती आहेत. बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, एक रन ऍड होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती येते 19 धावा, 19 रन ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांनंतर स्कोर आहे 19 बिनबाद 19 धावा धावफलकावरती. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी अमित म्हात्रे सज्ज होतील. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर धावा जर बघितल्या धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती. चांगला स्टार्ट. पहिले 2 षटक पॉवर प्लेची आणि त्यानंतर एक षटक येणार आहे जे बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. ते तुम्ही बॅट्समन चॉईस घेऊ शकता, ज्याची कल्पना दोन्ही टीमच्या कर्णधारांना देखील दिलेली आहे. आणि पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर तुम्हाला सर्कलमध्ये 5 फिल्डर ठेवावे लागणार आहे सर्कलमध्ये आणि 4 क्षेत्ररक्षक तुम्ही बॉन्ड लाईन जवळ ठेवू शकता. बॅक टू द बॉलर टॉस्टअप डिलिव्हरी होती आणि टॉस्टअप डिलिव्हरी हाताळली असता डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर, जास्त बाहेर आहे पण इशारा करतात व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. धावफलकावरती धावा बघितल्या तर जाऊन पोचल्या 21-21. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 21 रन ऑन बोर्ड. अकोटप्याचा चेंडू होता, स्वीकारायचा होता चेंडू. चला फायनल क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डर येतील एक धावे चेंडूवरती पूर्ण केले गेले. लेन थोडीशी खराब होती अकोटप्याची गोलंदाजी होत असताना. एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. स्कोर जाऊन पोचलाय 22. चांगली गोलंदाजी अमित म्हात्रे यांची. 2 षटकामध्ये धावा गेल्यानंतर कोणीतरी एक गोलंदाज पाहिजे होता जो स्कोरबोर्डला थोडंसं थांबवेल, रनला थोडंसं थांबवेल, ब्रेक लावेल धावफलकाला. आणि तेच काम अमित म्हात्रे यांनी केले या षटकामध्ये. अकुटप्याचा चेंडू होता, छान करायचा होता मिड ऑनला. फिल्डर आहेत, फील्ड करतील. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या 2 षटकांचा आपण खेळ पाहिला, ज्या 2 षटकांच्या खेळामध्ये 19 धावा आल्या होत्या. या षटकाचा खेळ पाहिला आतापर्यंत 4 धावा या षटकामध्ये आल्यात. स्कोर जाऊन पोचल्या 23. स्कोर मूव्ज ऑन टू 23 फॉर नो लॉस. अमिया स्पोर्ट्स अकॅडमी आणि त्यांच्या विपक्ष त्यांच्या समोर आहे साईनाथ अवर. डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट केलं होतं. लेनला थोडंसं मागे खेचलं, टप्प्याला थोडंसं मागे घेतलं.
3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा आहेत धावफलकावरती 24-24. 8ची सरासरी. चांगला स्टार्ट आहे, चांगली सुरुवात आहे अमेया स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून. आणि त्यांना समोर आता आव्हान उभं करायचं आहे, टार्गेट एक सेट करायचं आहे. ती टार्गेट किती धावांचं असणार, किती रनचं असणार, खास करून साईनाथ अवर्स या टीम समोर. गेटी काव्य आल्यात गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना. ज्या लेफ्ट आर्मर टॅलेंट हंटमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं होतं, लेफ्ट आर्मर गोलंदाज, लेफ्ट आर्म बॉलर म्हणून ज्यांची निवड झाली होती टॅलेंट हंटमध्ये, तेच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाल्यात काव्या गेटी. आणि हे सर्व टॅलेंट आहे आपल्या या वसई विरार्स. पालघर जिल्ह्यामध्ये देखील भरपूर असे खेळाडू आहेत. म्हणजे पालघरचा विचार केला, वसई विरारचा विचार केला तर भरपूर असे खेळाडू आहेत जे अंडर-15, अंडर-19, अंडर-23 गर्ल्स वुमेन्सच्या टीममध्ये आहेत. चांगला प्रदर्शन, चांगला परफॉर्मन्स तिथे करत आले आहेत. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचाही खेळ पाहण्याची संधी आज आपल्या सर्वांना मिळते. थोडंसं चायनामॅन बॉलिंगचं आहे. रॉंग वन. कॅच कोणी घ्यायचा, कॅच कोणी घ्यायचा. राऊंड रम ॲक्शन आहे आणि राऊंड रम ॲक्शन असताना पहिल्या चेंडूवरती त्यांनी संधी निर्माण केली होती. आणि जसं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या दोन्ही संघांचा खेळ बघतोय ना, तसाच या दोन संघांचा खेळ पाहण्याची संधी DBN मीडिया या यूट्यूब चॅनलवरती या सिग्नेटमध्ये ज्यांची निवड झालेली आहे, भूमिका राय जे आता बॅटिंगसाठी आल्यात, हे सर्व टॅलेंट आहे जे आपण चर्चा का करतोय. अजून बरेचशा अशा गर्ल्स मुली आहेत ज्या आज अंडर-15, अंडर-19, अंडर-23च्या संघामध्ये चांगली कामगिरी करतायत. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर त्यांचा खेळ आपण जवळून पाहतोय. आणि बऱ्याच वेळेला काय झालं की मुलींचं क्रिकेट किंवा गर्ल्सचे क्रिकेट त्या फेमच्या प्रसिद्धीच्या थोडंसं बाहेर राहतं. पण आज इतक्या मोठ्या स्टेजवरती मोठ्या स्पर्धेमध्ये आज एक्झिबिशन मॅच का न होईना त्यांची खेळण्याची संधी मिळते. आणि ज्यावेळेला टॉस झाला होता त्यावेळेला कर्णधारांनी दोन्ही सांगितलं होतं, एक मत त्यांनी व्यक्त केलं होतं. सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या एक गडी बाद 27 धावा धावफलकावरती पडला, बाहेरच्या दिशेने निघून गेला. चांगला टर्न. पाचचं षटक हाताळण्यासाठी दिया. दोन फलंदाज मैदानावरती, एका बाजूला भूमिका राय आणि दुसऱ्या बाजूला अंजली सिंग. स्टार्ट चांगला होता, सुरुवात चांगली होती, पण मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर येऊन कमाल केले गोलंदाजांनी, खास करून काव्या गेटी आणि लेफ्ट आर्मरचा चांगला मारा. डावकुरे आता फिरकी गोलंदाज ज्यावेळेला येतो ना त्यावेळेला प्रत्येक फलंदाजच्या मनामध्ये थोडीशी आशंका असते, दुविधा असते की चेंडूला बाहेर घेऊन जातील, आर्मर आत येईल, रॉंग वन जो येतो तो देखील येईल. जसं आपण कुलदीप यादवला बघतोय, सर्व दुविधामध्ये असतात ज्यावेळेला तो लेफ्ट आर्मर येतो.
दोन्ही बाजूना स्पिन अटॅक, दोन्ही बाजूना स्पिन अटॅक. फिरकी गोलंदाजाचा वापर सध्या साईनाथ अवर्स टीमच्या माध्यमातून केला जातोय. कारण हा अनुभव देखील दोन्ही टीमच्या ज्या मुलींच्या संघामधले खेळाडू आहेत त्यांना तो फायदेशीर ठरणार आहेत. इथे खेळण्याचा एक्सपिरियन्स. डान्सिंग डाऊन द विकेट समोर खेळले. फिल्डिंग करा. दोघांनी थोडंसं कॉलिंग देणं गरजेचं आहे. कॉलिंगमध्ये चुकी झाली. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. आणि कॅप्टननं म्हटलं होतं ज्यावेळेला आम्ही या स्पोर्ट्स अकेडमीच्या कॅप्टननं सांगितलं होतं की भाई ये अच्छा इनिशिएटिव लिया है, जिस तरह से इस टूर्नामेंट में खेलने का मौका मिला है, लेकिन आशा वही करते कि इससे आगे जाके और एक मौका मिलेगा, ऐसे टूर्नामेंट उनको खेलने का मौका मिले. आणि प्रयत्न देखील तोच राहील. बहुजन विकास आघाडी, विभाग ग्रुप, RS ग्रुप, की जसं आता आपण मेन्सच्या वैश्य टुर्नामेंट बघतोय अशाच पद्धतीनं त्याच धर्तीवरती की त्याच पद्धतीनं आपण मुलींची स्पर्धा गर्ल्स टुर्नामेंट देखील घेऊ शकतो. त्याची चाचपणी देखील केली जाईल. पण तुमचे सर्व कोचेस आहेत, प्रशिक्षक, संघ, टीम ऑनर, क्लब्स या सर्वांचे देखील त्यावेळेला सहकार्य लागणार आहे. कारण कदाचित त्यांच्याशिवाय पुढे जाणं शक्य नाही आहे. जर क्लब्स आहेत, टीम्स, त्यानंतर टीम कोचेस, याने पुढाकार घेतला तर मात्र पुढे जाणार. लेग स्पिनचा चांगला मारा. टॉसअप डिलिव्हरी होती. लेग स्पिन पडला, थोडेसे बाहेरच्या दिशेने निघून गेला. लेग स्पिन झालाय. बघा स्क्रीनवरती बघा, मेगा स्पिन. एक टॉसअप डिलिव्हरी होती ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि त्यांना आता आणि लेग स्पिनर नेहमी रिस्ट स्पिनर असतो, जे मनगट वळतं ना रिस्ट. आणि लेग स्पिनरसाठी जो टप्पा महत्वाचा होतो त्या टप्प्यावरतीच म्हणजे त्याबरोबर गुडलाईनच्या आसपास 2 मीटर 4 मीटरच्या आसपास जर चेंडू हाताळला ना मग तो खेळण्यासाठी फ्रंट फूटवरती जाऊ की बॅक फूटवरती जाऊ या सर्व द्विधामान स्थितीमध्ये असतो फलंदाज. सध्या स्कोर आहे 30-30. हलक्या हातानं फक्त पुश केलं. जोपर्यंत मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पोहोचतील. एकदा या चेंडूवरती पूर्ण 5 षटकांचा खेळ संपलाय. आफ्टर 5 ओव्हर स्कोर 31 फॉर लॉस ऑफ 1 विकेट्स. 5 षटकांचा खेळ संपलेला असताना धावा दाबलकावरती येते 31. पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा केल्या होत्या. मागच्या 3 षटकामध्ये आल्यात 12 धावा. एकालकीशी 2 आणि येऊया पुन्हा एकदा या एक्झिबिशन मॅचच्या दिशेनं. साईनाथ अवर्सच्या टीमनं की ज्या गोलंदाजानं आपल्याला ब्रेक थ्रू मिळवून दिला त्यांना पुन्हा एकदा कायम ठेवले. काव्या गेटी लेफ्ट आर्मर डावकुऱ्या त्याचे फिरकी गोलंदाज त्यांना पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केले. त्यांना पुन्हा एकदा कायम ठेवले. कंटिन्युअसली त्यांना दुसरं षटक दिले. समोर खेळ फिल्डर आहे तिथे जोपर्यंत पोचतील. खराब फिल्डिंगचा फटका इथे बसतोय. चेंडू चला बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. समोर खेळला होता. फ्लॅटेड डिलिव्हरी होती. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. फिल्डिंग खराब झाली. थोडीशी फिल्डिंग मध्ये सुधारणेला नेहमीच जसा वाव असतो ना तसा या मिस्टेक सुधाराव्या लागतील तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला काय असतं की अशा पद्धतीने लाईव्ह प्रेक्षकांसमोर किंवा ऑडियन्स अशा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना येणारा दबाव प्रेशर हा देखील असतो. पण त्या प्रेशरला तुम्हाला चांगल्या पद्धतीनं टॅकल करायचं आहे, हँडल करायचं आहे. कारण ही तर सुरुवात आहे. याच्याहून जास्त कदाचित दबाव प्रेशरवाला खेळ तुम्हाला पुढे जाऊन खेळायचा आहे. कारण इथून तुम्ही केलेली सुरुवात त्यानंतर अंडर-15, अंडर-19, 23 मोठ्या स्तरावरती ज्यावेळेला तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल ना तिथे येणारा दबाव देखील असाच असतो किंबहुना याच्यापेक्षा जास्त असतो. मग ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये मिळालेली तुम्हाला संधी आहे. चांगल्या गोलंदाजी प्रात्यक्षिक लेफ्ट आर्म स्पिनर जसा असतो ना तसा गोलंदाजी करतात.
हा नॅचरल अँगल आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर पडला, अजून थोडा बाहेर गेला. डावखऱ्या गोलंदाजाचा एक नैसर्गिक अँगल असतो. ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू चला बाउंड लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहे तिथे फील्ड करतील. फिल्डिंग महत्वाची आहे. कालचा दिवस जसा बघितला होता की फिल्डिंग, ज्या संघाची फिल्डिंग क्षेत्ररक्षण चांगलं होतं तोच संघ क्वालिफाय होताना दिसलाय. फिल्डिंग फार महत्वाची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका मिस्टेक आपल्या स्पर्धेबाहेर जाऊ लावू शकतात. असा खेळ मागच्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलाय. स्कोर 36-36 एका कडेच्या मोबदल्यात. समोर खेळ डान्सिंग डाऊन द विकेट. टॉपला क्षेत्ररक्षक होते त्याला चकून चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर चौका. डाऊन द विकेट येत असताना त्या टप्प्यापर्यंत पोहोचतात. लेथला बरोबर पिक करतात आणि समोर खेळ आहे. आतापर्यंत 24 वरती बॅटिंग त्या करतात. 16 चेंडूचा सामना केला. अंजली सिंग बॅटिंग ऑन 24 आणि भूमिका राय 8 वरती बॅटिंग करतात. बॅकफुटला गेला थोडस समोर खेळ होतं. गोलंदाजच्या बाजूने चेंडू चालला. एक धाव चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा जलद गतीने पूर्ण केल्या. कॉलिंग केली. जसं पाहिलं की क्षेत्ररक्षक थोडासा दुरून येतो, लांबून येतोय. कॉलिंग केली गेली आणि इथे 6 षटकांचा खेळ संपताना धावा दाफलकावरती येत्या 42 आफ्टर 6 ओवर स्कोर 42. 6 ओवर का खेल यह समाप्त हुआ है और अब तक बने 42 रन 1 विकेट के नुकसान पे. एक्झिबिशन मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतात वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट T10 धमाका आणि त्याच्यामध्ये आजचा दिवस जो फायनल डे आहे त्या फायनल डेला फायनलमध्ये कोण जाणार त्याच्या अगोदर त्या सेमीफायनलच्या अगोदर हा एक्झिबिशन मॅच सुरू आहे. प्रदर्शनीय सामना इथे 2 संघ एकमेकांसमोर आहे. एका बाजूला अमिया स्पोर्ट्स अकॅडमी आणि दुसऱ्या बाजूला साईनाथ अवरचा संघ आहे. बॅटिंग करताना पहिल्या 6 ओव्हरमध्ये धावा केल्या ते 42. दोनों टीमों के बीच का ये मुकाबला अब तक 42 रन बने हैं. कदमों का इस्तेमाल करने की कोशिश, फिर एक बार अच्छी फील्डिंग. जब तक खिलाड़ी पहुंचेंगे थ्रो करेंगे तब तक 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 43 1 विकेट के नुकसान पे. शुरुआत काफी अच्छी की थी. शुरुआती दौर में हमने कहा देखा था जब जिस तरह से बल्लेबाजी हुई थी और उसके पश्चात काव्या गेटी ने आके उस साझेदारी को तोड़ा था. वहां से कामयाबी मिली थी. हालांकि दूसरी छोर से उतनी अच्छी गेंदबाजी नहीं हुई थी, लेकिन जब से गेंदबाजी पे आई है दिव्या काफी अच्छी लेग स्पिन गेंदबाजी करते हुए ज्यादा खुल के खेलने का मौका नहीं दे रहे हैं बल्लेबाजों के लिए. कोशिश तो कर रही है बल्लेबाज. अच्छी दिशा के साथ अच्छी लाइन और लेन के साथ गेंदबाजी करती हुई गेंदबाज. अभी फिर एक बार कदमों का इस्तेमाल. मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाती हुई. जब तक बॉन्ड लाइन से खिलाड़ी पहुंचेंगे थ्रो करेंगे तब तक 2 रन लेने का मौका. इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा 45 1 विकेट के नुकसान पे. अब तक 45 रन बने हैं. 10 ओवर का ये मुकाबला है. इस 10 ओवर में कितने रन बनने चाहिए उस तरह से चर्चा हो रही थी, लेकिन जिस तरह से शुरुआत हुई इस मुकाबले की, शुरुआत में रन बना है
2 ओवर में जब आपने 19 रन बनाए तो वही कोशिश होनी चाहिए कि 10 ओवर में कम से कम 80 रन बनाए जाए। 70, 75, 80 रन एक टारगेट सेट करना होगा। जिस तरह से आपने बल्लेबाजी की शुरुआत की थी, आलिमी अंजलि सिंह जो बल्लेबाजी करे है 29 के निजी स्कोर पे बल्लेबाजी कर रही है। दूसरी तरफ उनका बखूबी साथ निभा रही है भूमिका राय। और जब से 2 गेंदबाज आए हैं, एक तरफ दिव्या, दूसरी तरफ हमने काव्या को देखा। काव्या और दिव्या ये दिनों ने एक सटीक लाइन और लेन के साथ गेंदबाजी की है। 2 ओवर में ज्यादा रन अब तक नहीं बन चुके, हालांकि फील्डिंग थोड़ी सी खराब हुई है। स्टंप के बाहर की गेंद को खेलना चाहते थे, पीछा कर रही है। जब तक खिलाड़ी गेंद जाएगी पॉइंट लेके क्षेत्र में, जब तक पहुंचेंगे तब तक गेंद बॉल लाइन के बाहर। 4 रन आते हुए आखिरी गेंद पे आए है चौका। इस चौके के साथ 50 रन स्कोरबोर्ड पे लगते हुए या चौकाराने धावफलकावरती धावा झाल्या त्या 50 अब अमिया स्पोर्ट्स अकॅडमी 7 षटकांचा खेळ संपलाय, 7 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 7 षटकानंतर धावा आहेत धावफलकावरती 50. स्कोर जा पहुंचा 50 रन। अब बैटिंग पावर प्ले लिया गया है। जिस तरह से शुरुआत हुई थी, धमाकेदार शुरुआत हुई थी, हालांकि फील्डिंग में काफी सारी गलतियां हुई। समोर मेगा स्क्रीनवरती बघू शकता आजच्या सामन्याचं जे शेड्यूल आहे, सेमीफायनलचं शेड्यूल. आणि पहिला सामना होईल सेमीफायनलचा भूमी अधिराज ग्रुप निर्मळ आणि नारंगी फाल्कन 888 या 2 संघादरम्यान. यानंतरचा सेमीफायनल नंबर 1 चा मॅच आणि त्यानंतर सेमीफायनल नंबर 2 चा मॅच होईल तो विवाह प्रकृती आणि समोर साईना स्पोर्ट्स क्लब विरार यामध्ये होईल सेमीफायनल नंबर 2 चा मॅच. आठव्या षटकाला झाली सुरुवात. ऑफ ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, चेंडू चाललाय जोपर्यंत लॉंग ऑफला फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा 2 धावा. आतापर्यंत पाहिलं तर फील्डिंग मध्ये भरपूर काही थोड्याशा मिस्टेक झाल्या, चुका केल्यात. अब तक देखा गया कि फील्डिंग में काफी सारी गलतियां हुई है. उस गलती को थोड़ा सा सुधारना होगा, चेंजेस लाने होंगे यहाँ से, नहीं तो जिस रन तेजी से रन बनते जा रहे हैं अब तक 52 रन बने हैं, 1 विकेट को खोया है, जल्दी विकेट को खोया था. उसके पश्चात एक अच्छी साझेदारी दोनों के बीच, एक तरफ भूमिका राय और दूसरी तरफ अंजलि सिंह, ये दोनों के बीच काफी अच्छी साझेदारी पनपती हुई. अंजलि सिंह बैटिंग ऑन 31, 31 के निजी स्कोर पे अंजलि सिंह बल्लेबाजी करे. दूसरी तरफ भूमिका बल्लेबाजी करे 13 के निजी स्कोर है. भूमिका राय बैटिंग ऑन 13. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू जाईल तोपर्यंत क्षेत्ररक्षक चुका होतात. अजून 2 धावा, अजून 2 धावा. 54 रन ऑन बोर्ड, 54 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. हालांकि पहली इनिंग का खेल अब तक अब शुरू है. अच्छी बल्लेबाजी करते हुए दोनों बल्लेबाज, एक साझेदारी जो पनप रही है उस साझेदारी को तोड़ना होगा. पार्टनरशिप को आपको ब्रेक करना पड़ेगा. और उसी तरह से साझेदारी, जैसे कहा था ना भाई, साझेदारी को ब्रेक कीजिए. और स्टंपिंग विकेट कीपर अवर्स संघ जो
विवेक कदम सरांच्या मार्गदर्शनाखाली खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अमेय स्पोर्ट्स अकॅडमी सरस्वती जयस्वाल मॅडम एन सी लेवल 1च्या कोच NICच्या कोच ऑथॉरिटी इंडियाच्या माध्यमातून सरस्वती जयस्वाल मॅडम आणि त्यांच्या जोडीनं संतोष पिंगुळकर सर ज्यांचं मार्गदर्शन या अमेय स्पोर्ट्स अकॅडमीच्या मुलींच्या संघाला लाभलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला विवेक कदम सरांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ अवरचा संघ खेळतोय. 8व्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तो खेळ सुरू असताना फलंदाज बाद झालाय. थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर यष्टीरक्षक तिथे तैनात होते आणि त्यानंतर बाद होऊन तंबूच्या दिशेनं जावं लागलं. स्वराली कुर्ताडकर स्वराली नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. त्रिशा बारोट गोलंदाजीसाठी आल्यात. ॲज अ बॉलर म्हणून अंडर 19च्या टॅलेंट हंटची कोच आहे. अजून एक विकेट येतोय का? यस, अजून एक फलंदाज बाद. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना फलंदाज झालाय बाद. दाखल झाल्यात ट्विशा बारोड अंडर 19 टॅलेंट मध्ये ॲज अ बॅट्समन म्हणून ज्यांची निवड झाली होती. 2 विकेट लागोपाठ गमावले. एक स्टंपिंग एसटीचीत आणि त्यानंतर धावचीत. जोडी जमली असं वाटत असताना त्या जोडीला थोडीशी नजर लागली. भाई नजर हटी, दुर्घटना घटी. 8व्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा समोर खेळायचं होतं. फिल्डर आल्यात. बऱ्याच कालावधीनंतर जर पाहिलं तर साईनाथ अवर्स दोन धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 56. 8 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 8 ओव्हर नंतर स्कोर आहे तो 56. 56 धावा धावफलकावरती आहेत. 8 षटकांचा खेळ संपलाय. का खेल समताना स्कोर जाऊन पोहोचला 56. 56. अब तक 8 ओवर का खेल समाप्त हुआ है. स्कोर जा पहुंचा 56 रन. 1 विकेट के नुकसान पे पहले बल्लेबाजी करते हुए टीम अमैया स्पोर्ट्स एकेडमी. आखिर के 2 ओवर का खेल अब बाकी है. 2 ओवर में कितने रन बनेंगे? 20 बनेंगे, 22 बनेंगे या 12 के ऊपर रोकने की कोशिश करेंगे टीम साईनाथ अवर्स के गेंदबाज. सिमरन गोलंदाजीसाठी सज्ज होता. जसं आपण पाहिलं होतं काव्या एटी बॉलिंग वरती आल्या. त्याने मिळालेला ब्रेक थ्रू, त्यानंतर दिव्या याने केलेली चांगली गोलंदाजी या टीमसाठी. या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावरती ज्या स्कोरबोर्डला थोडंसं लगाम लावलाय. 3 षटकामध्ये 24 धावा होत्या. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला फिल्डर होते. चूक झाली, मिस्टेक झाली. चेंडू चला सीमारेषेजवळ. फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा. 3 धावा सहजगत्या पूर्ण केल्या गेल्यात. जिथे सिंगल रन होती तिथे 2, 2च्या जागी 3. 3 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 50
3 59. स्कोर जाऊन पोहोचलाय 59. 59 धावा धापलकावरती आहेत. टिशा बारोट सध्या स्ट्रायकर एंडला आल्या. दुसऱ्या बाजूला स्वराली आहेत, त्या 5 वरती बॅटिंग करतायत. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, समोर पिश खेळ होता. चेंडू चाला जोपर्यंत लॉंग ऑफला फील्ड करतील यावेळेला कुठलीही चूक होणार नाही याची काळजी, याची दक्षता त्या क्षेत्ररक्षकाने घेतले. 60 धावा धावपलकावरती आहेत. 3 गडी बाद 60 धावा. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 9 मध्ये 9 आल्या तर 69 होती. 9 मध्ये 10 आल्या तर 70 धावा होती. 70-75चं आव्हान असू शकेल. कव्हरला ड्राईव्ह केला, पुन्हा एकदा फिल्डिंग खराब, क्षेत्ररक्षण खराब. जिथे सिंगल रन होती तिथे 2 धावा. या 2 धावांनी स्कोर 62. गोलंदाजच्या डोक्यावर खेला है, गेंदबाज के सर के ऊपर से गेंद को खेला है. जब तक फील्ड कर पाएंगे दूसरे रन के लिए दौड़ गए. 2 रन आसानी से मिलते हुए 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा 64. 64 रन, 3 विकेट का नुकसान पे 90 ओवर का खेल अब चलता हुआ. अब तक 8 ओवर और 5 गेंदों का गेंद अब तक समाप्त हुआ है. स्कोर जा पहुंचा 64. 64 रन. एग्जीबिशन मुकाबले को हम देख रहे हैं. एक तरफ है अमिया स्पोर्ट्स एकेडमी, दूसरी तरफ है साईनाथ अवर्स की टीम. आखिरी गेंद है, 90 ओवर की आखिरी गेंद. खेलना चाहते थे पॉइंट के क्षेत्र में. जब तक खिलाड़ी पहुंचेंगे फील्ड कर पाएंगे. 1 रन 9 ओवर का खेळ समाप्त होते. स्कोर जा पहुंचा 65 रन, 3 विकेट के नुकसान पे. 9 षटकांचा खेळ संपलाय आणि 9 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती येते 65. 3 गडी बाद 65. बाकी इस लास्ट ओव्हर. या लास्ट ओव्हर मध्ये किती रन येणार? पहिले षटक हाताळ होतं वेदिका पाटील यांनी आणि त्यांना शेवटच्या षटकासाठी राखून ठेवले. पहले ओवर में गेंदबाजी की थी वेदिका पाटिल ने, हालांकि उनको आखिरी ओवर के लिए बचाया के रखा है. 9 ओवर का खेल यह समाप्त होते. स्कोर जा पहुंचा 65 रन, 3 विकेट के नुकसान पे. अच्छी शुरुआत की थी, अच्छी बल्लेबाजी की थी जब अंजलि सिंह बल्लेबाजी कर रही थी और उनके पश्चात उठ के आउट करने होने के बाद गेम थोड़ा सा धीमा हुआ है. स्कोर थोड़ा सा धीमे हुआ है. ये आखिरी ओवर का खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. वेदिका पाटील सज्ज होतील गोलंदाजीसाठी. फक्त टाइम वेळेवरती लक्ष द्या. टाइम अगदी स्टिप्युलेटेड टाइम मध्ये आपल्याला खेळ आजचा पूर्ण करायचा आहे, कारण यानंतर सेमीफायनलच्या शेड्यूलला सुरुवात होईल. T10चा धमाका, 10-10चा धमाका. पहिला चेंडू थोडासा खाली राहिला, पडला थोडासा खाली राहिला. चेंडू गेला तो यशच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना निर्धाव चेंडू. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता पण थोडासा खाली राहिलाय. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग केले वेदिका पाटील यांचं. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅक टू द बॉलर खेळ होतं. लगेच रिॲक्ट झाले, लगेच रिफ्लेक्सेस झाले आणि चांगले फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण ज्याची गरज आहे साईनाथ अवरच्या टीमला, कारण इथे त्यांनी चांगले कामगिरी केले. जो स्टार्ट होता, जो सुरुवात होता त्याला ब्रेक लावलाय अमिया स्पोर्ट्सच्या
धावफलकाला थोडासा ब्रेक लावला फॉलो थ्रो मध्ये. बघा काय फिल्डिंग केली होती वेदिका पाटील यांनी. शेवटचं षटक जसं पाहिजे होतं तसं आलंय. वेदिका पाटिल भाई कमाल कर रहे हो. आखिरी गेंद आखिरी ओवर का अब 3 गेंदों का खेल बाकी है और इस आखिरी ओवर में काफी अच्छी गेंदबाजी करते हुए वेदिका पाटिल शुरुआत की थी. हालांकि शुरुआत उतनी अच्छी नहीं हुई थी लेकिन आप अच्छे तरह से इसको समाप्त करते थे. आगाज अच्छा नहीं था लेकिन अंत कर सकते. कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळलाय. थ्रो आलाय आणि पंचाचं बोट वर झालंय. अजून एक धावाच्या स्वरूपात बाद झाला. या ओव्हर मध्ये रन आले नाहीये. चौथ्या चेंडूवरती आले आहे रन आउट. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद. कोरिया फलंदाजीसाठी आल्यात. शेवटचे लास्ट 2 बॉल्स रिमेनिंग. स्कोर 65. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात 65 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. अब तक 65 रन बन चुके हैं. हालांकि 4 विकेट को खोया है. आखिरी कुछ लम्हे में लगातार विकेट गिरे हैं और उसी की वजह से जितने रन चाहिए थे या जितने रन बनाने की कोशिश कर रही थी वो अब तक बना नहीं पाए. आखिर की 2 गेंदे वेदिका पाटील 4 चेंडूवरती अजून एकही धाव दिली नाही. मॅडन ओव्हरच्या दिशेनं ते देखील चाललेत. काय या सामन्यामधलं पहिलं मॅडन ओव्हर पहिलं निर्धाव षटक वेदिका पाटील. आता देईल का विथ द टर्न केले चेंडू आत आला. जसा आत आला विथ द स्विंग चेंडूला पाठवलं गेलं तर वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड करतील थ्रो करतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 रन 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. या 3 रन स्कोर जाऊन पोहोचलाय तो 68. जसं आपण चर्चा केली होती की 10 षटकामध्ये किती रन असायला हव्या त्यावेळेला म्हणतात की 80 75 ते 80 धावा असणं गरजेचं आहे. एक सेफर साईड म्हणूया. आपण क्रिकेटमध्ये कुठली धाव सेफ नसतो. याच मैदानावरती 128 चा पाठलाग झालाय. 158 केल्या होत्या त्या देखील डिफेंड करताना नाकीनवा आलं होतं. फुलटॉस बॉल. जसा पहिला चेंडू टाकला होता तसा शेवटचा देखील टाकलाय. या सामन्याची सुरुवात झाली होती फुलटॉसनं. समाप्ती झाली फुलटॉसनं. सुरुवात झाली होती चौकारानं. शेवट झालाय चौकारानं. आगाज हुआ था चौके से और भाई अंत भी हुआ चौके से. 10 षटकांचा खेळ संपलाय आणि 10 षटकांचा खेळ संपताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 72. 72 धावा झाल्या. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम साईनाथ अवर्ष संघाला. तो कशा पद्धतीने पाठलाग करेल तो आपण पाहण्यासाठी येऊया. पण यानंतर सेमीफायनलचा मॅचचा खेळ सुरू होणार आहे. त्याकरता दोन्ही संघ जे सेमीफायनलचा मॅच खेळणार आहेत आपण रिपोर्टिंग करा. दाखल झाल्याची नोंद करा. भूमी अधिराज ग्रुप निर्मळ आणि नारंगी फाल्कन 888 ज्या 2 संघादरम्यान या T10 लेदर बॉल क्रिकेटचा पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे. त्यांनी आपण टीम दाखल झालोय उपस्थित झालोय याची नोंद करायची आहे. एक थोडीशी विश्रांती आहेत आणि विश्रांतीनंतर येऊया ज्यावेळेला 73 धावांचा पाठलाग होतोय की नाही हे पाहण्यासाठी येऊया.